नमस्कार, माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त चमचमीत अशी डाळ पालकची रेसिपी बघणार आहोत। आता सध्या मार्केटमध्ये खूप फ्रेश आणि स्वस्त हिरवी कंच अशी पालक विकायला आहे। तुम्ही जर या प्रकारची पालक डाळची रेसिपी केली तर घरी सर्वांनाच आवडेल, मोठे काय लहाने सुद्धा खूप जास्त आवडीने खातील। पालक डाळ करण्यासाठी मी इथे अर्धा किलो पालक स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घेतली आहे आणि अशी बारीक बारीक चिरून घेतली आहे। डाळ मी इथे घेतली आहे अर्धा किलो पालकसाठी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आहे। डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता एका कुकरमध्ये सर्वात आधी आपण बारीक चिरलेली पालक टाकून घेऊ आणि यातच टाकायचं आहे आपल्याला डाळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि यामध्येच टाकायचं आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून, 3 हिरव्या मिरच्या त्याचेही तुकडे करून घेतले आहे, 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे घेतलेला आहे। आता यामध्ये टाकायचं आहे 1 छोटा चम्मच धने पावडर, अर्धा छोटा चम्मच हळद आणि 1 छोटा चम्मच तेल आणि यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला याच्या कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। बघा, हे सर्व मिक्स करून घ्यायचं। आता कुकरचं झाकण बंद करायचं, शिट्टी लावून घ्यायची आणि कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे। आता गॅस मी इथे चालू केलेला आहे। आता आपल्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। 3 शिट्ट्यानंतर गॅस बंद करायचा, कुकर थंड होऊ द्यायचा आणि नंतर वाफ गेल्यावर कुकर उघडायचा। आता बघा, कुकरमधली डाळ छान अशी शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता कुकर छान अशी कुकरमधली डाळ शिजलेली आहे। आता आपल्याला याची एक उकड काढून घ्यायची आहे। आता यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि याला एक उकळी येऊ देऊ। फक्त एकच आपल्याला साधारण 1 मिनिट आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे सर्व भाज्या व्यवस्थित अशा मिक्स होईल। तुम्ही बघू शकता डाळ एकदम छान शिजलेली आहे, एकदम सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहे। आता आपल्याला करायचा आहे एक छान तडका। तर चला तडका करून घेऊया। त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये टाकलं आहे 2 मोठे चम्मच तेल। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकूया 1 छोटा चम्मच मोहरी आणि जिरे। मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये टाकायचं आहे असं बारीक चिरलेलं आलं जे असे छोटे छोटे तुकडे आणि लसूणचेही मी असे एकदम बारीक असे तुकडे करून घेतले आहे। आलं आणि लसूण आपल्याला छान असं ब्राऊन होऊ द्यायचं आहे। आता यातच टाकायचं आहे 2 चिमूट साधारण हिंग, 3 ते 4 अशा लाल मिरच्या मी इथे घेतल्या आहे, त्याही आपल्याला छान अशा यामध्ये तळून घ्यायचे आहे, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता याचमध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 छोटा चम्मच मिरची पावडर। गॅस मी इथे बंद केलेला आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हा गरमागरम तडका आपल्याला आपल्या पालक डाळमध्ये टाकायचा आहे। या तडक्यामुळे अतिशय चविष्ट अशी डाळ तयार होते। तुम्ही नक्की या प्रकारचा तडका तयार करून घ्या। जे आपण आलं लसूण टाकलेलं आहे त्यामुळे खूप चविष्ट अशी ही डाळ पालक तयार होते। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, मी खात्रीने सांगते। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या डाळ पालकच्या भाजीला आणि यामध्ये टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे आपली एकदम चमचमीत मस्त अशी चविष्ट पालक डाळची रेसिपी। तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल। तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद।